मुन्ना 3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ना मुन्ना ना। ये दिल्ली अकबर की दिल्ली नहीं, शाहू महाराज जी की शाहू नगरी है कोल्हापूर, ज्याच्यामध्ये आज आपण भेटणार आहोत भाविक विठोबा मंदिर परिसरातील रहिवाशांना। चला तर मग सुरुवात करूयात 3:30। कोल्हापुरातल्या गुरुवार पेठेबद्दल थोडंसं जाणून घेऊयात इथले सदस्य संदीप कसबेकर यांच्याकडून। नमस्कार। या गुरुवार पेठेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे उपक्रम राबवता तुम्ही? आम्ही गेली 10 वर्ष महाप्रसादाचे आयोजन करतोय। त्या महाप्रसादाचे 4 ते 5 हजार लोक लाभ घेतात। आणि काही विशेष कार्यक्रम इथे राबवता? महाराष्ट्रात एकमेव राजमाता जिजाऊ जयंती आमच्या इथे साजरी केली जाते, रामतरमुडा येथे। म्हणजे फक्त कोल्हापुरात इथेच फक्त राजमाता कोल्हापुरात नाही, महाराष्ट्रात। महाराष्ट्रात? आणि किती वर्ष झाली याला? तरी 25 वर्ष झालीत। 25 वर्ष झालीत। त्याच्याबरोबर अजून कुठले उपक्रम? रक्तदान शिबिर। रक्तदान शिबिर दर होळी पौर्णिमेस मशानभूमीस 5000 शिनी दान करतो आम्ही प्रत्येक वर्ष। आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीनं तुम्ही भाग घेतो। याला म्हणतात अस्सल कोल्हापूरकर। ज्या मातेने शिवाजी महाराजांना घडवलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची जयंती साजरी करणारं एकमेव तरुण मंडळ गुरुवार पेठेतलं आहे। उत्साह खूप दांडगा आहे। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेली आहेत। आता आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडसाठी 3 नवे स्पर्धक शोधायचे आहेत आणि हे स्पर्धक शोधण्यासाठी माझा एक छोटा मित्र माझ्याबरोबर आहे। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय? हर्षल रुपेश पाटोळे। मला यातली 3 टोकन्स काढून द्यायची। पटकन डोळे मीट आणि एक एक टोकन काढून दे। तीन टोकन्स मला मिळालेले आहेत। बघूयात कोण आहे ते 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाज किती। आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 12। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 57। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 39। आपले हे 3 भाग्यवान स्पर्धक खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। खेळ सुरू होण्याची उत्सुकता खरं तर तुम्हाला सुद्धा आहे, पण त्याच्या अगोदर गप्पा मारूयात। नमस्कार। आपलं नाव? प्रज्ञा रमेश आयरेकर। बरं, आपण काय करता? गृहिणी आहे। आणि घरी कोण कोण असतं? 2 मुलं आणि मिस्टर। बरं, काय करतात मिस्टर? मिस्टर झेरॉक्स सेंटर आहे। झेरॉक्सचं सेंटर आहे? मग किती झेरॉक्स मशीन आहेत? एकच आहे? मग कमी नोटा छापायला मिळत असतील ना? होय। किती दिवसातून नोटांच्या झेरॉक्स काढता? 2 दिवसातून। 2 दिवसातून एकदा? किती भारी ना, म्हणजे असं झेरॉक्स मशीनवर नोटांच्या झेरॉक्स काढून वगैरे खरेदीला तेच पैसे नेता? हो। कोल्हापुरात चालतात? चालतात की। चालतात ना? चालतात। काय काय खरेदी करतात त्यानं? भरपूर शॉपिंग करतो। हो, पण मग असा हा झेरॉक्सच्या नोटा छापणार हे कसे काय भेटले तुम्हाला? भेटले असंच। कसे पण काय? लव्ह मॅरेज। आणि मग ते प्रेम प्रकरण जुळल्यानंतर लग्न कधी झालं? लग्न झालं की 2-3 वर्षांनी झालं। तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं काय असंच? नाही, मग अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज? अरे देवा, कसं काय मग आता जुळलं ते? नाही, ठरवलं पाहुण्यानी। हां, कोण पाहुणे? ओळखीचे होते, हां, त्यांनी ठरवलं। बर, आणि मग ठरलं? मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला होता? सांगलीला, माझी माहेरी। माहेर तुमचं सांगली आहे? मग इकडे कोल्हापुरातलं कसं काय म्हणजे? नाही, सांगलीला आली बघायला। बर, घरी कोण कोण असतं? घरी सासूबाई असतात, दीर, जाऊ आणि मिस्टर, आणि जावेची 2 मुलं, माझी 2 मुलं। बर, मग तुम्ही थोरल्या सुनबाई की धाकट्या? मी थोरली आहे। बर, तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। आपलं नाव? नैना रवींद्र माने। नैना, काय करतेस तू? आता BBA सेकंड इयर। बीबीए तर मी करतोय। म्हणजे आता मी सगळ्यांनाच म्हणतोय बीबीए, पण बीबी काय अजून येत नाहीये। असो, काय तुझं काय चहापानाचं नाही असं काही? नाही। अजून नाही? किती वेळ लागणार अजून? अजून 5-6 वर्ष तरी नाही। बरं, मला सांग, घरी कोण कोण असतं? मी, माझा मोठा भाऊ, आई वडील, आजी आजोबा आणि काका। बरं, म्हणजे सगळी फॅमिली एकत्र आहे? बरं, वडील काय करतात? बँकेत आहेत, सर्व्हिस। बँकेत आहेत? मग घरी तू काय कामात मदत वगैरे करतेस? करते मदत? बघा काय काय मदत करतेस?
स्वयंपाकात मदत करते थोडीफार. बर, या राऊंडमध्ये तुला आता खूप खूप शुभेच्छा. बघूयात आता तू जिंकतेस की नाही. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही मूळ किमती एवढी किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. आणि आज पहिल्यांदा बोली लावणार आहेत नीता वहिनी, त्यानंतर नयना आणि सर्वात शेवटी प्रज्ञा वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कप सेट. ह्या कप सेटमध्ये सुंदर नक्षीदार 6 कप व 6 बशी आहेत. हा सेट मायक्रोवेव्ह ओव्हन सेफ, डिशवॉशर सेफ, ओव्हन सेफ आणि फ्रीजर सेफ आहे. नीता वहिनी, हे घ्या 5 अंक आणि यातले 4 अंक वापरून तुम्हाला किंमत ठरवायची आहे या कप सेटची. आता हा कप सेट नीट बघून घ्या. याच्यामध्ये 6 आकर्षक कप आणि बशी आहेत. $2011. 2011. किंमत कमी वाटतेय? नाही, बरोबर लावली. बर, काही चेंज करायचं आहे? नाही. पाठीमागे काय अंदाज आहे? किती? 2,500. इकडे किती? 1,500. इकडे 1,500. इकडे 1,200. तुमचा अंदाज सांगा. याच्या जवळपासच आहे किंमत. याच्या जवळपास, पण हीच किंमत मग ठेवायची का? हां. नक्की? हो. फिक्स करायची ही किंमत? हां, करा. लिहून टाकूयात. नाही ना, आता तू किंमत ठरव. $1,720. 1,720 रुपये. किंमत जास्त वाटतेय? नाही. कमी पण वाटत नाहीये? नक्की? पाठीमागे काय अंदाज आहे? 1150. जोरात आवाज आलाय, खणखणीत, एकदम कोल्हापुरी स्टाईलमध्ये. बाकीच्यांचा काय अंदाज आहे? 1100. 1,500. इकडे किती? 1,200. 700. 1,300. 1100, 1,200, 1,300 अशा किमती येत आहेत आणि तू 1,700 सांगितलंस. काय वाटतंय? जवळपास तरी आहे. बर, मग यांनी 2,000 सांगितले म्हणून तू 1,700. नक्की? ठाम आहेस या मतावर? लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. प्रज्ञा वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. $2,710. 2,710. 2,1700 आणि तुम्ही डायरेक्ट 2,700. काय वाटते तुम्हाला, एवढी किंमत असेल? हो, का? असेल. कारण भारीतलं आहे ना. भारीतलं आहे ते, त्यामुळे ती किंमत जास्त असणार. बर, अशा प्रकारचा कपसेट तुमच्याकडे आहे? नाही. नाही ना? मग हा कपसेट जर तुमच्याकडे आला तर तुमचं किती इम्प्रेशन पडेल पाहुण्यांवर बघा. बरोबर की नाही? म्हणजे म्हणणार की आता प्रज्ञा वहिनींकडेच जायचं आपण सारखं चहा प्यायला. काय वाटतंय, किंमत बरोबर आहे? बरोबर आहे. किंमत बदलायची असेल तर आत्ताच बदलू शकता. नाही बदलायची किंमत? बाकीच्यांना काय वाटतंय? सगळेच कन्फ्यूज झाले आता. काय वाटतंय? बरोबर आहे. बरोबर आहे. ठाम आहे या मतावर? थांब. लिहून टाकायची? लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कप सेटची किंमत सांगितलेली आहे. नीता वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2,011 रुपये. नयनाने सांगितलेली किंमत आहे 1,720 रुपये. तर प्रज्ञा वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2,710 रुपये. बघूयात या कप सेटची खरी किंमत किती येते. आणि या कप सेटची खरी किंमत आहे 1,170 रुपये, ज्याच्या जवळ पोहोचलेले आहे नयना. अभिनंदन. अभिनंदन नयना. तुला हा कप सेट मिळालाय. आता उद्घाटन कधी? उद्घाटन तुम्ही सगळे घरी या, मग त्याचं उद्घाटन. बरं बरं, मला वाटलं 5-6 वर्ष लावतीस की काय. नाही ना? बरं, मग काय फ्रेंड्सला बोलवणार पहिल्यांदा? पहिला तुम्हाला. बरं बरं, थँक्यू. आम्ही सगळेजण येऊ चहा प्यायला. तुला जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी आपल्या 6 स्पर्धकांव्यतिरिक्त जे काही इथे प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर या कार्यक्रमाच्या शेवटी विचारणार आहे. जो उत्तर बरोबर सांगेल त्याला मी एक आकर्षक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा तुमचा प्रश्न असा आहे, देशावरून आला जोगी तो 7 पासोड्या भोगी म्हणजे कोण? याचा विचार करत राहा. आता आपल्याला निवडायचे आहे 3 नवे भाग्यवान स्पर्धक.
जे खेळतील सुपर मार्केट राऊंड. आणि यासाठी माझ्याबरोबर माझी एक छोटीशी मैत्रीण आहे. ताई, मला यातले 3 टोकन्स काढून दे पटकन. 1 2 आणि 3. आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 7. आणि आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 17. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 31. जिल्ह्यालाही हे आहेत आपले 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आपले स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुनीता नंदकुमार केर्लेकर. केर्लेकर मावशी, घरी कोण कोण असतं? 2 मुलं आणि मालक आणि मी. बरं मला सांगा की आजकालच्या मुलींना खूप असं मेकअप वगैरे करतात, काही त्या क्रीमा वगैरे लावतात, तसं तुमच्या काळामध्ये काही होतं का? नव्हतं काही. बर, पण मग काय आता हल्ली ना म्हाताऱ्या बायका ते गंगावण वगैरे लावतात, माहिती का तुम्हाला? ते नाही माहिती. आहे बघा, आपल्या इकडे आज एक प्रॉडक्ट पण आहे असलं गंगावन वगैरे, मस्त आकर्षक दिसतं बरं काही. यानं काका काय करतात? कारखान्यामध्ये आहेत. कुठल्या? वायपी पवननगर, लोखंडी कारखाना. बरं, म्हणजे लोखंडाशी संबंध आहे. मग एवढ्या कडक माणसाबरोबर राहताना कशाला तुम्ही मेकअपकडे वळाल? बरोबर ना? तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? राजश्री अमोल टक्कळकी. टक्कलकी. हे बघा, टक्कल जर पडलं तर हे गंगावण वापरायचं असतं, एवढंच मला माहिती आहे. तुमचा टक्कलकी नव्हे, टक्कळकी. टक्कळकी. कळलं. आता मला असेच बोलायला लागणार रे, म्हणजे मी टक्कळकी म्हणू शकेल. ताई, तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे. आणि मग काय करतात भाऊजी? ते दुकान आहे. कशाचं? किराणा मालाचं. आम्हाला माहित होतं असं कोणी ना कोणीतरी येणार आणि आता फुल तयारीत येणार की किराणा मालाची खरेदी करायची, म्हणून आज आम्ही खरेदीचं साहित्यच बदलून टाकलंय. आम्ही आज सगळे कॉस्मेटिक्स इथं आणलेले आहेत. याचा काही सराव आहे खरेदीचा? नाही, माझ्या बहिणीचं दुकान आहे, त्यामुळे मी तिथं जाऊन नुसतं घेते. झाला, इथं पण प्रॉब्लेम. बहिणीचं दुकान आहे त्यामुळे किमती माहितच असणार. मला काय माहित नाहीये, मी जाते, घेते आणि नुसत्यात घेऊन येतात. बघूयात आता तुम्ही कशी खरेदी करताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? मनीषा संजय सुतार. आपण काय करता? मी डोरले अँड सन्स दुकानात आहे. मग कशाचं आहे ते? आयुर्वेदिक्स दुकान. नाव काय? डोरले. मला वाटलं सोन्या चांदीचं दुकान असं डोरली वगैरे बनवून देतात की काय? कसलंय? आयुर्वेदिक दुकान. आणि मिस्टर काय करतात? ते फॅब्रिकेशनचं काम करतात. बरं, मग तुम्ही काय प्रसाधनं घेता विकत? काही नाही. आम्हाला फुकटच मिळतात. सगळं फुकटच मिळतं. कसले? आयुर्वेदिक औषध. बरं, काय काय आयुर्वेदिक सांगा ना प्रसाधनं, काय काय वापरायचं? चंदन, गवला कचरा, मुलतानी माती, प्रसारण वापरायचं. बर, म्हणजे एकदा का तोंडाला माती फासली तुम्ही सुंदर दिसता. पण आता काय इथं माती वगैरे आम्ही आणलेली नाहीये. इथं सगळे कॉस्मेटिक्स आहेत, यातलीच तुम्हाला खरेदी करायची आहे. या खरेदीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे मी दिलेल्या बजेट एवढी. पण लक्षात ठेवा, या बजेटच्या जो जवळपास जाईल किंवा तेवढीच खरेदी करेल त्याला खरेदी केलेलं सगळं साहित्य मिळणार आहे आणि तो जाणार आहे जॅकपॉट राऊंडला. आणि तुम्हाला ही सगळी खरेदी 1 मिनिटामध्ये करायची आहे. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 818 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आत्ता 3:30. लवकर, तुमच्याकडे वेळ आहे, नीट विचार करा. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. बघूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. भाई, मी आता निकाल सांगतोय. निकाल
आपल्या केरलेकर मावशींनी केलेली खरेदी आहे 444 रुपयांची. मनीषा ताईंनी केलेली खरेदी आहे 909 रुपयांची. आणि राजश्री ताईंनी केलेली खरेदी आहे 889 रुपयांची. त्या पोहोचलेल्या आहेत 818 या किमतीजवळ, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. ही संपूर्ण खरेदी तुम्हाला मिळते. अभिनंदन ताई. थँक्यू. यातलं साहित्य कुणाकुणाला देणार? सगळं माझ्या मुलीला. सगळं मुलीला? अहो तिला या गंगावनाची काय गरज आहे? हेअरस्टाईल आहे ती, गंगावन नाहीये. हेअरस्टाईल आहे? मग तिला देणार तुम्ही? आणि ती घालणार का पण? घालेल की. ती काय कॉलेजला आहे? हो कॉलेजला. कॉलेजला असलं घालून जाणार? कॉलेजला नाही, फंक्शनला. फंक्शनला घालून जाणार. बघूयात आता जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्हाला किती यश मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपल्या अंदाजे कितीच्या विनर नैना मॅडम आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या राजश्रीताई दोघी खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम तसा जरा कोल्हापुरी स्टाईलचा आहे. म्हणजे तुमच्यासमोर आम्ही आकलेचे कांदे ठेवलेत. हे कांदे तुम्हाला बुक्कीने फोडायचे आहेत आणि याचे 2 भाग करून तुम्हाला प्लेट्समध्ये ठेवायचे आहेत. जो सर्वाधिक कांदे फोडेल त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघी तयार? किती सिरियस झाली बघितलं. आता ही नजरेनंच कांदे फोडेल. ह्या पण बघितलं का किती जीव खाऊनच बुक्की घालायच्या तयारीत आहेत. तयार आहे ना सगळे? ए भाई साडे माडे ना म्हणा ना साडे माडे 3. 2 तुकडे करायचे आहेत. 2 तुकडे करायचे आहेत. साडे माडे 3. अनारकली देखा कोल्हापुर की औरतों की मुट्ठी में कितना दम है. बघूयात कुणी सर्वाधिक कांदे फोडलेत ते. आणि निकाल स्पष्ट आहे. सर्वात जास्त कांदे फोडलेले आहेत राजश्रीताईंनी, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. ए भाई कुठला कांदा निवडायचा? लाल कांदा की हिरवा कांदा? अरे किल्ली. लाल किल्ली की हिरवी किल्ली? ताई कुठली किल्ली निवडणार? हिरवी. हिरवी किल्ली फिक्स. बाकीच्यांना काय वाटतंय? लाल. इकडे तुम्हाला काय वाटतंय? हिरवी. हिरवीत. आणि लाल मध्ये खजिना असेल तर असून देत. असू देत. निवडा. ए भाई लाल रंगाची चावी आता मिळते आपल्या नैनाबाईंना. हे घ्या लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना ना. चला. अभिनंदन. थँक्यू. स्टिफनर प्रमाणे आता तुम्ही कडक होणार का? नाही, मग आहे अशी राहणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत राजश्रीताई. त्यांना मिळाला कॅमेरा खिचिक. अभिनंदन. थँक्यू. पहिला फोटो कुणाचा काढणार? फॅमिली फोटो. फॅमिली फोटो की तुमच्या जिल्ह्यालाहींचा? नाही, फॅमिली फोटो. फॅमिली फोटो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. ए भाई मी प्रश्न असा विचारला होता, देशावरून आला जोगी तो 7 पासोड्या भोगी. हा कोण आहे? कुणाला येते उत्तर? पाठीमागे येते उत्तर. आपलं नाव? प्रियंका संदीप कसबेकर. आणि उत्तर? कांदा. अचूक उत्तर दिलेले आहे. हे घ्या भेटवस्तू. खिचिक. हे 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 अशी धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत. तुम्ही पाहायला विसरू नका साडे माडे.